कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला हे एकाच घरामध्ये राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीत मोठा घोटाळा। भाजपने मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप। लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत। काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे अशी वक्तव्य सुरू। रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर। छत्रपती शिवरायांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका। सूत्रांची माहिती, शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार। सूत्रांची माहिती, गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणातील अहवालात प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। मंगेशकर कुटुंबियांनी मृत ईश्वरी भिसे यांच्या दोन्ही मुलींचं 18 वर्षापर्यंत पालकत्व घ्यावं। भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी। म्हसाजोग गावातील अवादा कंपनीमध्ये केबल चोरीची घटना। सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत चोरी। आकाची टोळी अजूनही कार्यरत। सुरेश धसांचा वाल्मिक कराड याच्यावर निशाणा। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यामुळे खळबळ, तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही। पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची माहिती। मुंबईच्या विक्रोळीमध्ये इंधन आणि गॅस दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वात सरकारचा निषेध। प्रतिकात्मक तिरडी काढत कार्यकर्ते आक्रमक। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासानंतर मागे। भोरमध्ये बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार। सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार। नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं शेती पिकं जमीनदोस्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम, तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे शेतात पाणीच पाणी। ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार। भुयारी मार्गातील अडथळा दूर। बोरिवलीमधील झोपडपट्टी धारकांचे तात्पुरतं पुनर्वसन करून पुढील आठवड्यामध्ये MMRDA काम सुरू करणार। अमेरिकेनं भारतावर लावलेलं 26% शुल्क आजपासून लागू। लवकरच औषधांवर देखील टॅरिफ लागणार। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।